आमच्याही बहुजन दलित गोर गरीब वंचित या ओबीसी एसटी नाही ताबडतोब यांच्या मागण्या मान्य करा। तुम्ही असं समजू नका की आमच्या मधला पुढारी मोठा नाही, पण आम्ही पुढाऱ्याला फाडून काढू शकतो, ही एवढी आमच्यात ताकद आहे, लक्षात ठेवा। आम्ही लोकांच्या घरादाराची राखण करणारी माणसं आहोत। जर आमचं घरदार उद्ध्वस्त होत असेल तर तुमच्या भितर देखील आम्ही पाडायला मागे पुढे बघणार नाही। अरे काय आम्ही गुन्हा केलाय, काय आमचं चुकलंय, काय आमच्या लेकरा बाळाचं चुकलंय, का आम्ही गटरीच्या कडेला राहायचं, का आम्ही घाणीच्या कडेला राहायचं, का आमची घरा गावाच्या बाहेर। अरे आमच्या घराच्या ठिकाणी पाऊस पडल्यावर गुडघ्या एवढं पाणी साठतंय। अरे लेकरा बाळांना आमच्या मच्छरचा दवाखान्यात उपचार केला तर तिथं हॉस्पिटलला पैसे नाही तर जायला, अशी परिस्थिती आहे। अरे किती गोरगरिबांची लेकरं अशी मरून पडली त्या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारनं आणि सत्ताधारी मधल्या गावातल्या पुढाऱ्यांनी आम्हाला विचारलं देखील नाही। आणि हरामखोर ही राजकारण करणारी मंडळी यांच्या डोळ्यात चटणी गेली का? आज तुम्ही एवढी मोठी इथं आंदोलनाला बसलाय, आज आंदोलनाला आपण सगळेजण तुम्ही नेतृत्व करताय, किती लोकांना गरज वाटली, किती लोक येऊन आपल्यात सामील झाली। तुम्हालाही सांगतोय लक्षात ठेवा, ही सगळी मनिदा खाणारी माणसं ती आपल्यात सामील होत नाही। ती आपणाला लढा संजीव भाऊ सारख्या महाग ताकदीनं त्यांच्या उभा राहिलं पाहिजे आणि ताकदीनंच लढलात तर तुम्हाला न्याय मिळेल। ही लढा संजीव भाऊ माझी विनंती आहे की अर्ध्यात सोडायचं नाही, जो होगा देखा जाएगा। वेळ पडली तर अधिकाऱ्यांना खुर्चीवरून खाली खेचून काढण्याची तयारी आपण ठेवूया। खरंच खूप काय बोलायचं होतं, परंतु मला आज एवढा आनंद झालाय की तुम्ही अनेक जाती धर्माचे कार्यकर्ता एकत्र केलात। खरं तर आपल्यामध्ये या समाजामध्ये मी पण तुमच्या मधला, लक्षात ठेवा, तुम्हाला कदाचित माहित नसेल मी तुमच्या मधलाच आहे, पण मी सगळ्याला फाडून काढून इथपर्यंत आलो, नाही तर मला येऊ दिलं नसतं। मी तुमच्या मधलाच आहे। मला एवढं सांगायचं आहे की इथून पुढचा काळ जे असेल, लढाई असेल तर आपण संजीव भाऊंच्या नेतृत्वाखाली लढूया आणि सगळ्यांनी एकत्रपणे आपण न्याय मिळवण्यासाठी रात्रचा दिवस करूया। मी तुमच्या सोबत आहे आणि सोबतच राहीन, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। ह्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना राहायला घरं सुद्धा नाहीत, त्यांना शिक्षणासाठी शाळा नाही, जे आपण उपजीविका म्हणतो, प्रमुख उपजीविका म्हणतो, अन्न पाणी निवारा, ह्या अशा गोष्टी सुद्धा या ठिकाणी यांच्या वाड्या वस्त्यामध्ये नाहीत। मग आपण महाराष्ट्राचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी दाखवतो, ही निश्चित केवळपणा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। मी आजच्या या आंदोलनाला आवर्जून उपस्थित राहिलो, कारण का मी या वाड्या वस्त्यावर गेलेलो आहे। त्या वाड्या वस्त्यावरली हाल अपेष्टा मी पाहिलेले आहे की आज लहान लहान मुलं त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित आहेत, त्या ठिकाणी राहायला सुद्धा आणखीन त्यांना निवारा नाही, त्यांना अधिकृत अशा ठिकाणची जागा नाही। ही वस्तुस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे। खऱ्या अर्थानं दादानं आता सांगितलं भूमिका, खऱ्या अर्थानं इथला तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, इथला पालकमंत्री असेल, यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की आपण या ठिकाणी दौरा करत असताना या वाड्या वस्त्यावर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी भेट देणं दादा गरजेचे आहे। कारण का त्यांना त्या ठिकाणी वाड्या वस्तीवर भेट दिल्याशिवाय त्यांना त्यातली खरी जी वस्तुस्थिती आहे हे समजणार नाही। या ठिकाणी भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांना मी आवर्जून सांगतो की ज्यावेळेस इकडे पालकमंत्री येत असतील त्यावेळेस त्यांना आवर्जून त्या ठिकाणी त्या पालावर घेऊन जाणं ही आपली जिम्मेदारी आहे आणि ते आपण पार पाडायला अशी या ठिकाणी मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। अन्यथा दादा या ठिकाणी भाजप जरी काम करत असतील तर पालकमंत्र्याची परत गाडी आली तर ती फुलल्याशिवाय राहणार नाही, एवढं सुद्धा या ठिकाणी रिपाच्या वतीने आवर्जून सांगतो। पालकमंत्र्यांनी आवर्जून या ठिकाणी दक्षता घेणं गरजेचं आहे। तुम्ही नुसतं टेंडरवर सह्या करून, तुम्ही नुसतं कामावर सह्या करून कमिशन घेणं, कलेक्टरने कमिशन घेणं, त्या ठिकाणी या माध्यमातून जे त्यांचे पुढे असतील त्यांनी कमिशन घेणं हे चालणार नाही। तुम्ही वाड्या वस्तीवर जावा, त्यांची घरं बघा, त्यांचे आराखडा तयार करा आणि त्या आराखडा करून घराची असेल, रेशन कार्ड असेल, या ठिकाणी धान्याचं असेल, त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी ही पालकमंत्र्याची आहे। निसद यायचं, आढावा बैठक घ्यायची, त्या ठिकाणी ठराव तयार करायचं। एवढ्या मोठ्याची कोटीची कामं मंजूर केली, तेवढ्या मोठ्या कोटीची कामं मंजूर केली, ही कुणासाठी आहेत?
ही कामं कोणासाठी आहेत नेमकी? रस्त्याची कामं असतील, गटरची कामं असतील, हे कोणासाठी कामं आहेत? तुमच्या निसब या ठिकाणी मतदार आहेत त्यांच्यामुळे त्याच्यापुरती कामं आहेत का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. परंतु हे असं चालणार नाही. पुढच्या वेळेस ज्यावेळेस आराखडी दादा बैठक असेल त्यावेळेस ह्या लोकांचा विषय आवर्जून त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि त्यावेळेस जी आराखडीची बैठक असेल, तुमच्या कोटीची कामं असतील, त्या ठिकाणी 50% रक्कम ह्या गोरगरिबीच्या ह्या भटक्या जाती जमासाठी पालकमंत्री या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी मंजूर करणं हे गरजेचं आहे. वस्तुस्थिती पाहिली तर आपण त्यांना आणखीन जागा सुद्धा नाहीत, त्यांना घरं नाहीत, शाळा नाही, ह्याने जगायचं कसं, हा प्रश्न